तर आपल्याच मार्गदर्शन सर्वांसाठी सर्वात महत्वाचे आहे. ते आपले हे पण आहेत ना सगळे मुलं कॅन्डिडेट भी आहे ना. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा आज 101 प्रशिक्षण केंद्राचा आज लोकार्पण या ठिकाणी शुभारंभ होतोय. या अतिशय महत्वाच्या अशा कौशल्य सन्मान योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आणि तरुणांसाठी एक अतिशय महत्वाची योजना जी आहे त्यासाठी मी खरं म्हणजे सर्वप्रथम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून स्वागत करेन, मनापासून त्यांना धन्यवाद दें। और इस कार्यक्रम में उपस्थित हमारे मंत्री जी मंगल प्रभात लोढ़ा जी हैं, हमारे केंद्रीय सरकार के विश्वकर्मा योजना के जो केंद्रीय सह सचिव अतुल तिवारी जी है, मैं उनका ही केंद्रीय सचिव ना सचिव अतुल तिवारी जी, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं। हमारे आयुक्त निधि चौधरी जी हैं, सह सचिव सोनल मिश्रा, हमारे सीओ एनएसडीसी वेदमणि तिवारी, उनका भी मैं स्वागत करता हूं। और उपस्थित सर्व अधिकारी, सभी अधिकारीगण सगळ्यांचंच मनापासून मी स्वागत करतो। राज्य सरकारचे सर्व अधिकारी, केंद्र सरकारचे सर्व अधिकारी यांना शुभेच्छा देखील देतो। प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना आणि प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नामधून आज आपण हा प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा शुभारंभ करतोय। 101 सेंटर इथे सुरू होत आहेत, ग्रामीणमध्ये 70 आणि 31 सेंटर आयटीआय, बरोबर आहे। आणि ही मोठी आपल्यासाठी उपलब्धी आहे तरुणांसाठी। या योजनेत सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। या मोहिमेतून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे जे काही विजन आहे, दूरदृष्टी आहे, ती आपल्याला लक्षात येते आहे की शेवटी हा भारत देश ये तरुणांचा देश है। हमारे भारत देश में यूथ जो है उसको प्रायोरिटी प्राधान्य देने का काम, उनको सही मार्गदर्शन करने का काम आदरणीय प्रधानमंत्री जी कर रहे हैं, इसी का एक बहुत बड़ा हिस्सा, एक भाग है। आणि म्हणून देशातल्या पारंपरिक व्यवसायातील कौशल्याचा सन्मान तर होतो, शिवाय त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये देखील आणण्याचं काम आजच्या या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळेल। खरं म्हणजे हा राष्ट्र घडवण्याचाच कार्यक्रम आहे, कारण शेवटी हे आपले तरुण हे उद्याचं भवितव्य आहे आणि त्यामुळे याचा शुभारंभ करताना आपल्या सगळ्यांनाच आनंद होतोय। महाराष्ट्राने श्रम आणि व्यावसायिक कौशल्याच्याही आपण कायम जपलेला आहे, जोपासना केलेला आहे, त्याला प्रतिष्ठाही मिळवून दिलेली आहे। ही कौशल्य केवळ रोजगार निर्मितीच करत नाही, तर माणसाला स्वतःच्या पायावर उभा करते, स्वाभिमानी करते आणि आत्मनिर्भर देखील करते। आणि म्हणून जो प्रधानमंत्री महोदयांचा आत्मनिर्भर भारत हा जो काही नारा आहे, बलशाली भारत हा जो काही नारा आहे, त्याला एक प्रकारे एक बळकटी, एक मजबूती अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यांचा तरुणांचा आत्मविश्वास वाढणार आहे, बळकट होणार आहे आणि या कौशल्यातून उद्योग निर्माण व्हावे आणि कुशल कामगारांची भरभराट व्हावी, हा या योजनेचा हेतू है। हम लोग हमेशा कहते हैं कि आइए यहाँ पर निवेश कीजिए। दुनिया भर के लोग आज महाराष्ट्र को पसंद कर रहे हैं, महाराष्ट्र इज अ फेवरेट डेस्टिनेशन ऑफ इन्वेस्टर्स। अभी ऐसी परिस्थिति है और हमारा महाराष्ट्र प्रो पीपल है, प्रो डेवलपमेंट है, प्रो इंडस्ट्री है, और इसलिए हम करते हैं। हमारे पास बहुत ह्यूज पोटेंशियल है फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट, कनेक्टिविटी है, स्किल मैन पावर है। और स्किल मैन पावर
निर्माण करायचाच आपला हा कारखाना है। त्यामुळे लोढ़ा जी आप बहुत अच्छा काम कर रहे हो और निश्चित रूप से नया नया जो आप हमेशा लोढ़ा जी नवीन नवीन यामध्ये काय ना काय गोष्टी घेऊन येतात, त्यामुळे त्यांचं नाविन्यता हा हमारा मंगल लोढ़ा जी का एक सगळ्यात मोठा गुण है। नया कुछ तो इनोवेटिव लाना है जिससे फायदा हमारे राज्य को हो, देश को हो। आणि या योजनेला देखील आपण प्रमोद महाजन यांचं नाव दिलेलं आहे। एक कर्तबगार महाराष्ट्राचे सुपुत्र त्यांचं आपण नाव दिलंय। आणि खऱ्या अर्थाने विश्वकर्मा यांनी जगातील प्रगत गोष्टींची प्रत्येक गोष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं। विश्वकर्मा म्हणजे विश्वाचं आपला ज्यांनी निर्माण केलं ही आपली देवता आहे आणि या देवतेचं पूजन करणाऱ्या आपल्या अनेक बांधवांनी पारंपरिक कौशल्याच्या गोष्टी आजही टिकून ठेवल्यात। खरं म्हणजे याच कुशल हातांनी आपण आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींना आकार दिला, आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत। विश्वकर्मांच्या लेकरांचं आपल्या भारतीय संस्कृतीतील महत्त्व ओळखून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना विश्वकर्मा योजना सुरू केली, हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतील विविध 18 व्यवसायातील लाभार्थ्यांना आपण आता या कार्यक्रमाद्वारे 5 दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण देतो। 5 दिवसांचं पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 75 तुकड्यांना आपण प्रशिक्षण देतो। आगामी काळात अन्य जिल्ह्यामध्ये देखील या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल। त्याला सर्वतोपरी सरकारच्या वतीने पूर्ण पाठबळ दिलं जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील ज्ञानाला आणि कुशलतेला जाणीवपूर्वक बळ दिलं होतं। मराठ्यांचा पराक्रम आणि कार्यकर्तृत्वाचे साक्षीदार असलेले जे आपले गडकोट किल्ले आहेत, फोर्ट आहेत, या विश्वकर्मा मंडळीच्या मेहनतीनेच उभे राहिलेले आहेत। आज आपण जर विचार केला तर त्या काळामध्ये एवढे गडकोट किल्ले आपण उभे केले एवढ्या उंचावर, त्यावेळेचं शिवाजी महाराजांचं काय विजन असेल, काय त्यावेळेचं इंजिनिअरिंग असेल, आर्किटेक्चर असेल, गडावर पाणी, सगळं व्यवस्था, हे सगळं जे आहे विजन शिवाजी महाराजांचं। परंतु या विश्वकर्मा समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन 18 पकड जातीने सगळे कलाकारांनी, सगळ्या ज्या लोकांनी हे सगळं उभं केलं, हे खरं म्हणजे अविश्वसनीय आहे। त्याला विश्वास बसणार नाही अशा प्रकारचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील झालं। आणि यातील 12 गडकोट किल्ल्यांचा आता युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी प्रस्ताव आपल्या केंद्र सरकारने पाठवलाय। म्हणजे आपल्या 12 गडकोट किल्ल्यांचं महत्त्व किती आहे। शिवाजी महाराजांनी उभे केलेले हे गडकोट किल्ले आता युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी आपण पाठवलेत। हा देखील एक मोठा योगायोग आहे आणि आपल्या एक पारंपरिक ज्ञान कौशल्याच्या सन्मानाची गोष्ट आहे। आणि म्हणून महाराष्ट्रात आपण कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी, स्वयंरोजगारासाठी अनेक पावलं उचललेली आहेत। आपण पाहिलं तर आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या शासकीय नोकऱ्यांचा आपण डायरेक्ट त्याला सुरुवात केली, जे अनेक वर्ष थांबल्या होत्या, परंतु शेवटी त्यांनाही मर्यादा आहेत। आणि मग स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, अशा अनेक योजना ज्या आपल्या आहेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, अशा बार्टी असेल, अशा अनेक आपल्या ज्या योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे। किंबहुना आमचे बाळासाहेब ठाकरे सांगायचे, नोकऱ्या तर ठीक आहे आपण मागा, पण नोकऱ्या देणारे हात देखील निर्माण करा। आणि त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमातून नोकऱ्या देणाऱ्या आपण लोकांना निर्माण करतोय। आज मी अनेक ठिकाणी पाहतो, गडचिरोली सारख्या भागामध्ये एक टाटा टेक्नॉलॉजीने स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं, इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन। आणि त्याच्यामध्ये
दरवर्षी 5,000 लोकांना ते ट्रेन करणार आणि 5,000 लोकांना प्लेसमेंट देणार और 5,000 लोगों में ऐसे कुछ लोग हैं कि वो दूसरों को काम देंगे। ये सरकार ने बहुत ही महत्वपूर्ण कदम उठाया है। आणि त्याचबरोबर हमारा राज्य जो है ये नीति आयोग के धरती पर मित्र की स्थापना की हुई है हमारी सरकार ने। दूसरी बात और आपको बताऊंगा कि मैं जो इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल हमारे सरकार ने स्थापित की है टाटा सन्स के माध्यम से। आपले कौन है थे? चंद्रशेखरन जी उसके अध्यक्ष हैं। क्योंकि हर सेक्टर में क्या क्या करना चाहिए, हर सेक्टर को कैसे आगे बढ़ाना चाहिए, हर सेक्टर को मेन स्ट्रीम में कैसे लाए, हमारे युवाओं को कैसे काम मिले, ये वो खुद के पैरों पे कैसे खड़े रहे, हमारी इकोनॉमी कैसे बूस्ट हो, ये सब उसमें ध्यान में रखते हुए हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी मोदी जी का जो $5 ट्रिलियन का जो सपना है उसे हम कैसे पूरा करें। मैं अभिमान से कहता हूं और जरूर मैं कहूंगा कि जैसे आज के परिस्थिति में दुनिया में कई देशों की अर्थव्यवस्था डगमगा गई है, चरमरा गई है, बहुत डिफिकल्टी में आई है, लेकिन हमारी भारत की अर्थव्यवस्था आदरणीय प्रधानमंत्री जी की वजह से 10वें नंबर से 5वें नंबर में तो आई भी और अभी आगे जाके 3रे नंबर पे लाने का काम हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी कर रहे हैं। और इसलिए आज के बजट में भी उन्होंने देखो इंफ्रा प्रोजेक्ट के ऊपर कोई भी टैक्सेशन नहीं बढ़ाते हुए इंफ्रा में 11,11,111 करोड़ रुपए की इन्वेस्टमेंट कर रहे हैं। ये बहुत बड़ी बात है। ये हमारी भारत की अर्थव्यवस्था को आगे बढ़ाने वाली है, भारत के विकास को आगे बढ़ाने वाली है। और 1,00,000 करोड़ रुपया उसका ब्याज इंटरेस्ट फ्री लोन 1,00,000 करोड़ रुपया, वो भी ये युवाओं के लिए, यूथ जो है हमारे, उनके लिए आगे बढ़ने के लिए ये बहुत बड़ा एक कदम है। और इसलिए मैं बहुत धन्यवाद दूंगा उनको कि आदरणीय प्रधानमंत्री जी भी इसमें पूरा ध्यान दे रहे हैं, क्योंकि यहाँ पर हमारा युवाओं का देश है भारत देश, और इसलिए उन्हें आगे बढ़ाना हमारा काम है, कर्तव्य है। इसमें याच्यामध्ये मुंबईसह नागपूर, पुणे इथं कौशल्य विकास विद्यापीठ आपण सुरू केले। जागतिक बँकेच्या सहकार्याने दक्ष हा सुमारे 2,307 कोटीचा प्रकल्प राबवणार आहे। राज्यात नमो रोजगार अभियानांतर्गत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन आपण करतो आहोत। नागपूरमध्ये हो गया ना, नागपूर में अभी थाने में जिले में कर रहे हैं नमो महारोजगार मेळावा। आणि त्याच्यामध्ये 11,000 लोगों को नौकरी मिला ना। नागपुर में 11,000 लोकांना नौकरी मिळाल्या, 11,000 लोगों को। और अभी हमारा 25,000 का टारगेट है थाने डिस्ट्रिक्ट कोकन में, तो उसकी तैयारी भी हम लोग कर रहे हैं। और इसलिए इसमें ऐसे उपक्रम से बहुत फायदा हो जाएगा। महाराष्ट्र हे उद्योगाला प्रोत्साहन देणारं राज्य आहे, त्यामुळे एफडीआई में महाराष्ट्र नंबर 1 है। पहले जब हमारी सरकार नहीं थी, दूसरी महाविकास आघाड़ी की सरकार थी, तो हम लोग दूसरे तीसरे नंबर पे गए थे। लेकिन जैसे हमारी सरकार आ गई तो फिर एफडीआई में हम लोग फिर वापस पहले नंबर पे आ गए। आज हम देखते हैं कि जीडीपी में भी महाराष्ट्र का बहुत बड़ा योगदान रहा है। और महाराष्ट्र इज द ग्रोथ इंजन ऑफ आवर कंट्री, हमारे देश का एक ग्रोथ इंजन है महाराष्ट्र। महाराष्ट्र को लोग इसीलिए पसंद करते हैं। मोदी जी का भी साथ हमारे को है, हमारे राज्य को है। मैं जरूर कहूंगा कि जब दावोस में हम लोग गए थे तो दावोस में 3 लाख किती झाला था आपला, 3,53,000 कोटी 41 बिलियन डॉलरचे एमओयूज झाले। आणि पण त्याच्यामध्ये लोकांनी पाहिलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसं आपले संबंध आहे। तर आम्ही सांगितलं त्यांना की केंद्र आणि राज्य सरकार हे आमचं डबल इंजिन सरकार आहे आणि म्हणून त्याचाही फायदा इथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये होतोय। आपल्या राज्याने ग्रीन हायड्रोजनला प्रायोरिटी दिलेली आहे। काल 40,000 परवा झाला आपले
2,70,000 कोटीचे एमओयू झाले. ग्रीन हायड्रोजनमध्ये, स्टीलमध्ये 40,000 कोटी, 20,000 लोकांना रोजगार मिळणार. स्टील इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पुढे जातोय. आणि कहने का मतलब बोलायचं तात्पर्य एवढंच आहे की या सगळ्याचा फायदा जो आहे या आपल्या तरुणांना मिळणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये महाराष्ट्र खूप आपल्या प्रगतीमध्ये आज जर आपण पाहिलं तर देशामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट नंबर 1 महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आज अपन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या उनके हम लोग कर कमलों से एक उद्घाटन किया अभी. ये शिवड़ी नावाशेवा ट्रांस हार्बर लिंक सिंगल लॉन्गेस्ट है देश में, 22 किलोमीटर का सी ब्रिज है. अभी आपको बताऊं, उद्घाटन होने से पहले उस रास्ते जाते थे 2 घंटे लगते. अभी कितना समय में? 15 मिनट में. 15 मिनट मतलब टाइम बचता है, फ्यूल ईंधन बचता है, पोल्यूशन कम होता है. ये गेम चेंजर प्रोजेक्ट है. ऐसे कई प्रोजेक्ट जो है महाराष्ट्र में शुरू है और इसका फायदा हमारे युवाओं को होगा निश्चित रूप से. आणि म्हणून फार आपल्याला मी जास्ती काय बोलत नाही, परंतु एवढंच सांगतो, परवा काल का आपण कृषीला कधी केलं? परवा काल कृषी विभागाबरोबर परवा कृषी विभाग मध्ये देखील आपण मित्रा हे आपली संस्था आहे. कृषी विभागामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, VSTF, ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या सहकार्याने अपन वैल्यू एडिशन चेन जो है उसको हम लोग बढ़ा रहे हैं. कृषी मूल्य साखळी भागीदारी त्याच्यामध्ये अमेझॉन, फ्लिपकार्ट, गोदरेज, ॲग्रोवेट, टाटा यासारख्या कंपन्यांचे एमओयूज केले आम्ही. आणि त्याचा पण फायदा आपल्या ये सब लोगों को होना चाहिए. आणि म्हणून आपल्याकडे कुशल कामगार आहेत, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आहे, उद्योग स्नेही धोरण आहे आणि राज्यामध्ये उत्तम शैक्षणिक आरोग्य सुविधा आहेत. आपल्या महाराष्ट्राची खरं म्हणजे एक बलस्थानं आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. आपला महाराष्ट्र मॅजेस्टिक, मॅग्नेटिक आणि अनलिमिटेड विकासाच्या संधी असलेला राज्य आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जेवढं काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणून जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं असेल, टिकायचं असेल तर हे स्किल डेव्हलपमेंट हे महत्त्वाचं आहे. कारण ज्याला ज्या पद्धतीचा माणूस लागतो त्या पद्धतीचा माणूस आपण दिला पाहिजे. आणि म्हणून आपले ही जी काही केंद्र आज आपण सुरू करतोय ती केंद्र याला खूप मोठा फायदा करून देतील. आणि म्हणून राज्य सरकार, मंगल प्रभात जी, आपकी टीम के पीछे पूरी तरह ताकत से खड़ा है और राज्य सरकार पूरी तरह ये ऐसी योजनाओं को बहुत ताकत देगा. और हमारा मकसद सही है. आपलं एकच ध्येय आहे की आपल्या राज्यातल्या, आपल्या देशातल्या तरुणाईला आपण स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. आणि म्हणून आजचा हा जो काही उपक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. मी याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर्व उपस्थित मान्यवर आहेत त्यांना धन्यवाद देतो. आणि जे आपले कॅन्डिडेट आहेत सगळ्या ठिकाणी बसलेले, त्यांनी देखील याचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घेतला पाहिजे. कारण शेवटी सरकार जे आहे आपल्यासाठी प्रयत्न करते. सरकार आपल्यासाठी प्रचंड आर्थिक व्यवस्था करते, तरतूद करते. पण शेवटी देणारे आम्ही आहोत, घेणारे आपण आहात. आपण घेतलं पाहिजे आणि आपण या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे. एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.